नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज बघा मी इथे नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तो म्हणजे बघा मला इथे अर्जंट लेहंगावरचं ब्लाऊज इथे शिवायला आलेलं होतं। लेहंगा हा रेडीमेड होता आणि त्यावरचं ब्लाऊज पीस वेगळं होतं। तर मी इथे ब्लाऊज पीसचं मला ते ब्लाऊज अर्जंट शिवायचं होतं। तर इथे बघा मी इथे लेहंग्यावरचे ब्लाऊज पीसचं बघा कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे बघा मी ते लेहंग्यावरचं ब्लाऊज इथे प्रिन्स कटचं शिवत आहे। तर बघा ही जी ब्लाऊज आहे ते प्रिंटेड ब्लाऊज आहे आणि हा जो लेहंगा आहे तो व्हाईट कलरचा आहे आणि जे ब्लाऊज आहे ते पर्पल कलरचं आलेलं आहे। आणि लेहंगाला पण इथे मला फिटिंग करायची आहे, चेन वगैरे लावायची आहे। आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर ते प्रिन्स कटचं मी इथे शिवत आहे आणि त्यासाठी मी इथे बघा लायनिंगचा जो कापड आहे, अस्तर आहे ते मी इथे पर्पल कलरचंच घेतलेलं आहे। तर इथे बघा इथे जी प्रिन्स कट आहे दोन्ही साईडची मी प्रिन्स कट इथे जोडून घेत आहे। तर आज सर्वात आधी मी इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी ते प्रिन्स कट दोन्ही साईडचे जोडून घेतलेले आहे। आता इथे बघा इथे मी खालच्या साईडनी कंबरपट्टी लावून घेत आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते 40 इंच साईजचं हे ब्लाऊज आहे। आणि बघा इथे हा जो कापड आहे फक्त इथे 80 सेंटीमीटर कापड होता, पण इथे पणा जास्त असल्यामुळे हा जे ब्लाऊज आहे ते छान प्रकारे इथे कटिंग झालेलं आहे। आता इथे बघा ही जी कंबरपट्टी आहे ते मी इथे लावून घेतलेली आहे आणि ही जी कंबरपट्टी आपल्याला घ्यायची आहे ती तुरपाईपट्टी आपण इथे 2 इंच घ्यायची आहे। तर इथे बघा अशा प्रकारे ती जोडून घ्यायची आहे आणि वरून इथे बघा मी इथे वरून फोल्ड करून इथे कच्ची शिलाई करून घेणार आहे। त्यानंतर मी त्यावर तुरपाई करून घेऊन ती कच्ची शिलाई उकळून काढणार आहे। तर बघा अशा प्रकारे हा जो समोरचा भाग आहे इथे मी जोडून घेतलेला आहे। आता याला जी पायपिंग आहे ती पायपिंग मी इथे लावणार आहे। तर जी पायपिंग आहे ती मी इथे बघा ह्या ज्या लाच्याला लेहंग्याला आहे खालच्या साईडनी कोणची लेस लावलेली आहे, म्हणजे आधीच ते रेडीमेडला कोणची लेस लावून आलेली आहे। तर मी ते पूर्ण ब्लाऊजला बघा कोणची लेसचा वापर करून घेत आहे। तर मी ते बघा आतमधल्या साईडनी कोणची लेस लावून घेत आहे। तर इथे बघा जे समोरचा भाग आहे तो खालच्या साईडनी कंबरला मी इथे ही कोणची लेस अटॅच करून घेत आहे आणि ही जी लेस आहे ते दोन्ही साईडला अटॅच करून घ्यायची आहे। आता बघा सुंदर असं हे ब्लाऊज इथे तयार होणार आहे आणि हे जे ब्लाऊज आहे मी इथे कशा प्रकारे शिवत आहे ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण असं जर 40 इंच साईजचं जर ब्लाऊज शिवायला आलं किंवा तुम्हाला जर शिवायचं असेल तर तुम्ही नक्कीच शिवू शकता। तर इथे बघा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा अशा प्रकारे इथे ब्लाऊज शिवता येणार आहे। आणि हा जो ब्लाऊजचा गळा आहे तो मी थोडा डिझायनर गळा, म्हणजे इथे मी थोडा इथे कॅनव्हास लावून हा गळा इथे शिवणार आहे। तर बघा अशा प्रकारे बघा आता इथे मी ते कोणची लेस इथे अटॅच करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी हुक्स पट्टी आणि आळपट्टी लावून घेत आहे। तर हुक्स पट्टी ही आपल्याला सरळ साईडनी लावायची आहे आणि आळपट्टी उलट्या साईडनी लावायची आहे, जेणेकरून जे आळं आहे ते घरं आपल्याला इथे मशीनचे करता येणार आहे। तर इथे बघा मी इथे मशीनचेच घरं करणार आहे, त्यासाठी मी इथे बघा 1 इंच एक्स्ट्रा पट्टी घेतलेली आहे आणि आता ही जी पट्टी आहे करून घ्यायची आहे आणि इथे घरं करून घ्यायची आहे। आणि हे जे ब्लाऊज आहे त्याची लांबी बघा, ही जी लेहंग्यावरचं ब्लाऊज आहे तर त्या कस्टमरने मला लांबी थोडी जास्त घ्यायला सांगितली होती, म्हणून मी इथे बघा हे लेहंग्यावरचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथे ह्या ब्लाऊजची लांबी इथे 16 इंच घेतलेली आहे। तर मी इथे याला 6 ते 7 घरं करून घेतलेले आहे। तर इथे बघा आता ही जी हुक पट्टी आहे त्याला पण अशा प्रकारे फोल्ड करून ती पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि तिथे पण आपल्याला तुरपाई जी करून घ्यायची आहे आणि कच्ची शिलाई करून ती उकळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा जो समोरचा भाग आहे पूर्ण जोडून झालेला आहे। आता जी पायपिंग आहे तर ती पायपिंग आपल्याला इथे बघा मी इथे ही जी पायपिंग आहे ती इथे अस्तरच्या कापडची पायपिंग करून घेणार आहे, कारण की मला इथे कोणची लेस लावायची आहे आणि जी अस्तरची पायपिंग आहे ती पूर्ण आतमध्ये मला घालायची, म्हणजे आतमध्ये टाकायची आहे, बाहेर ती पायपिंग दिसायला नको। तर मी इथे बघा अस्तरचीच पायपिंग इथे घेतलेली आहे। आता ही अस्तरची पायपिंग बघा डबल फोल्डमध्ये कापड करून घेतलेलं आहे आणि ही जी पायपिंगसाठी मी पट्टी इथे 1 इंच घेतलेली आहे।
आणि 1 इंच घेऊन बघा डबल फोल्ड करून घेतलेली आहे. आणि ही जी आतमध्ये मी पूर्ण ही पट्टी इथे दाबून घेणार आहे, जेणेकरून ती बाहेर दिसायला नको. आणि यावरून बघा मी इथे जी कोनची लेस आहे ती कोनची लेस इथे लावून घेणार आहे. तर बघा हे दोन्ही साईडची आपल्याला अशाच प्रकारे पायपिंग करून घ्यायची आहे. आणि आता मी इथे बघा ही जी कोनची लेस आहे ती कोनची लेस इथे अटॅच करून घेणार आहे. तर बघा ही जी कोनची लेस आहे ती इथे बघा अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. आता ही पूर्ण इथे गळ्याला पूर्ण लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच प्रकारे ही लावून घ्यायची आहे. तर बघा मस्त अशी लेस इथे लागलेली आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते लेंग्यावरचं असल्यामुळे बघा ही ही लेस खूप छान अशी दिसत आहे. कारण लेंग्याला लेस अशा प्रकारची लेस असल्यामुळे ह्या कॉम्बिनेशन पण खूप छान दिसणार आहे. आणि इथे बघा हे जे प्रिंटेड ब्लाऊज आहे तर प्रिंटेड ब्लाऊजला जर अशा प्रकारे काहीतरी वेगळं जर केलं तर ब्लाऊजची पण फिनिशिंग छान दिसते आणि ब्लाऊज जे लेंग्या थोडा आपला भरदार दिसणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे इथे मी हे दोन्ही साईडला इथे कोनची लेस लावून घेतलेली आहे. आता हा समोरचा भाग इथे तयार झालेला आहे. आता बघा मस्त दोन्ही भाग इथे तयार झालेला आहे आणि गळ्याचा सुद्धा आकार छान गोल आलेला आहे. आता इथे बघा खालच्या साईडने पण इथे कोनची लेस लावलेली आहे. त्यानंतर इथे बाही बघा, बाहीला मी इथे बघा थोडे इथे कमी पडलेली असल्यामुळे मी इथे थोडा बाहीला जोड लावलेला आहे, जेणेकरून मोंढ्यात बाही ही फिट व्हायला नको. तर इथे बघा बाहीलासुद्धा मी इथे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि इथे बाहीलासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे ही कोनची लेस आतमधून लावून घ्यायची आहे. तर मस्त असं हे ब्लाऊज इथे दिसणार आहे. तर इथे बघा दुसऱ्या साईडने मी इथे पण मी इथे थोडी पट्टी अटॅच करून घेतलेली आहे. आणि इथे बघा इथे पण अशाच प्रकारची लेस आतमधून लावून घ्यायची आहे. तर दोन्ही बाह्या इथे बघा तयार होत आहे. आणि बघा काहीतरी आपण जर लेंग्यावरचं जर ब्लाऊज असेल आणि काहीतरी थोडे लेस वगैरे किंवा काही लटकन वगैरे लावून जर ते आपण डिझायनर जर बनवलं तर ब्लाऊज दिसायला पण छान दिसतं आणि लेहंगा पण खूप उठून दिसतो. तर इथे बघा ही जे आता मागचा मी गळा शिवणार आहे तर त्यासाठी मी इथे कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे आणि कॅनव्हास घेऊन मी इथे बघा इथे गळ्याचा आकार करून घेत आहे. तर गळा हा मला 11 इंचचा घ्यायचा आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे थोड्या इथे मंदिर आकाराचा म्हणजे इथे मी गळा घेत आहे. आणि हे बघा अशा प्रकारे मी आखून घेतलेला आहे. दोन्ही साईडने आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे. आता हा जो गळा आहे मी वरचं अंतर इथे 2.5 इंच घेतलेला आहे आणि खालचं 3 इंच ठेवलेलं आहे आणि 11 इंचचा हा गळा इथे मी कापून घेतलेला आहे. आता इथे बघा आखून घेतलेला आहे. आता इथे बघा इथे हा जो गळा आहे तो आपल्याला अस्तरला जोडून घ्यायचा आहे. अस्तरला जोडून बघा जसं मी इथे आकार दिलेला आहे गळ्याला त्याचप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे जर बघा टाचणी वगैरे असेल तर तुम्ही टाचणीसुद्धा वापर करू शकता, जेणेकरून इकडे तिकडे गळा हा घसरणार नाही. पण इथे मला आता ही जी ब्लाऊज आहे अर्जंट द्यायचं असल्यामुळे मी टाचणीचा वगैरे इथे वापर केलेला नाही आहे. तर इथे बघा अशा प्रकारे पण मी इथे मधोमध शिलाई करून घेतलेली आहे, त्यामुळे बघा इथे हे अजिबात हा कापड इकडे तिकडे सरकणार नाही आहे. तर तुमच्याकडे जर टाचणी वगैरे नसेल तर तुम्ही मधोमध आधी शिलाई करून घ्यायची आहे आणि मग नंतर दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून गळा हा इकडे तिकडे सरकणार नाही. तर इथे बघा अशा प्रकारे मी जे मेन फॅब्रिक पण घेतलेलं आहे आणि त्याला पण आपल्याला मेन फॅब्रिक सरळ साईडने ठेवलेला आहे आणि जो अस्तर राहील ते उलट्या साईडने त्यावर ठेवलेला आहे. तर इथे मी खालच्या साईडने कंबरपट्टीला इथे बघा इथे खालच्या साईडने पण शिलाई करून घेत आहे. आणि ते आपण जर सरळ करून घेतलं तर आपली इथे बघा फक्त प्रेस शिलाई आपल्याला करावी लागणार आहे. आपल्याला कंबरपट्टीला पट्टी लावायची गरज पडणार नाही आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हे इथे आकार झालेला आहे. आता हा कट करून घ्यायचा आहे. आता कट करण्यासाठी बघा इथे 1/2 इंच अंतर सोडायचं आहे आणि हा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर छोटे छोटे टक्स याला कैचीने करून घ्यायची आहे. पण आपला धागा यामध्ये सापडणार नाही, शिलाई यामध्ये सापडणार याची काळजी घ्यायची आहे. आता हा सरळ करून घ्यायचा आहे. हा सरळ झाल्यानंतर बघा अशा प्रकारे छान असा गळा इथे तयार झालेला आहे. आता याला मी वरून प्रेस शिलाई करून घेत आहे आणि बघा तर बघा अशा प्रकारे बघा पूर्ण साईडला इथे प्रेस शिलाई करून घ्यायची आहे.
आणि हा जो गळा आहे तो 11 इंचचा मी इथे घेतलेला, म्हणजे थोडा डीपच गळा घेतलेला आहे, कारण की ती बाहेर मागची पण उंची ही लांब आहे. तर मी इथे बघा लांब थोडा मोठाच गळा इथे घेतलेला आहे. तर बघा दोन्ही साईड गळा हा प्रेस शिलाई करून झालेली आहे. आता इथे आपल्याला राऊंडला पण शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून मेन फॅब्रिक आणि अस्तर एकामेकाला व्यवस्थित चिपकणार आहे आणि अजिबात इकडे तिकडे साईडला अस्तर अजिबात इकडे तिकडे जाणार नाही आहे. आता इथे खालच्या साईडने सुद्धा मी प्रेस शिलाई करून घेत आहे. आता ही बघा ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडने 2 टक्स करून घ्यायचे आहे. तर इथे हे जे ब्लाऊज आहे तर थोडं इथे बांधणी प्रिंटचं जिथे चुनरी पॅटर्नचं हे ब्लाऊज आहे बघा, इथे छान प्रकारे डिझाईन्स पण प्रिंटेड पण आलेली आहे. तर मस्त असं हे ब्लाऊज इथे तयार होणार आहे. तर इथे बघा राऊंडला पण दोन्ही साईडला इथे शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे हे झाल्यानंतर खालच्या साईडने 2 टक्स आपल्याला मागच्या साईडने 2 टक्स करून घ्यायचे आहे. आता हे 2 टक्स यासाठी करायचे असते की मागून हे जे ब्लाऊज आहे ते फिटिंगला छान बसणार आणि इथे अजिबात तो वर वगैरे चढणार नाही. तर इथे बघा म्हणून त्यासाठी इथे ह्या जे 2 टक्स आहे ते करून घ्यायचे असतात. तर इथे बघा मी दोन्ही टक्स करून घेतलेले आहे. आता बघा गळा पण सुंदर असा इथे तयार झालेला आहे. आता याला मी इथे बघा याला पण सुद्धा मी इथे कोनची लेस लावून घेत आहे. तर ती आतमधून लावून घ्यायची आहे. तर बघा मस्त अशी ही लेस आणि गळा मस्त ते दिसत आहे. तर हे जे कस्टमर आहे ते माझं इथे 4 ते 5 वर्ष झाले एक माझे कस्टमर आहे आणि त्यांचे मला खूप सारे ब्लाऊज शिवायला येतात. तर आता त्यांनी बघा आता याला नवरात्रामध्ये त्यांनी मला हे जे ब्लाऊज आहे त्यांनी ते रेडीमेड लेहंगा घेतलेला आहे आणि लेहंग्यावरचं ब्लाऊज हे मला अर्जंट शिवून मागितलेलं आहे. तर मग मी बघा इथे हे जे ब्लाऊज आहे ते इथे पटकन असं इथे त्यांना आजच्या आज म्हणजे एका दिवसात शिवून देत आहे. तर इथे बघा खालच्या साईडने सुद्धा मी इथे ही जी कोनची लेस आहे लावून घेत आहे. आता ही जे ब्लाऊज आहे ते 40 इंच साईजचं ब्लाऊज आहे. तर मी इथे हे जे मी इथे हे जे ब्लाऊज आहे ते अखंड मी इथे प्रिन्स कटचं इथं शिवत आहे. तर बघा मागचा घडा पण हा तयार झालेला आहे आणि मस्त असं इथे फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. आता मी इथे दोन्ही भाग जे शोल्डर जोडून घेत आहे आणि तिथे बघा शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला दोन्ही भाग सारखे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला बरोबर व्यवस्थित शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि मागे पुढे अजिबात आपल्याला भाग करायचे नाही आहे. आता इथे बघा हे दोन्ही शोल्डरला मी छान दोन डबल शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे बाही आपल्याला जोडायची आहे. तर ती मी इथे बरोबर शोल्डरपासून मधोमधून एक साईड बाही जोडून घेत आहे, त्यानंतर दुसऱ्या साईडने जोडून घ्यायची आहे. तर आता इथे ही जे ब्लाऊज आहे तर ते बघा बाही बघा इथे मी बाही अशाच प्रकारे दोन्ही साईडला जोडून घेत आहे आणि वरून आपल्याला इथे बघा ही जी ब्लाऊज आहे ते आतमधल्या शिलाईचं शिवायचं आहे. त्यासाठी मी इथे आधी सरळ साईडने शिलाई करून घेतलेली आहे, नंतर तिथे उलट्या साईडने शिलाई करून घेणार आहे. तर बघा मस्त अशी इथे फिटिंग आलेली आहे आणि फिटिंगची सुद्धा मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. तर ह्या ब्लाऊजची बघा कंबर इथे 37 इंच आहे आणि चेस्ट इथे 42 इंच 41 ते 42 इंच आहे. तर मी इथे 42 इंच चेस्ट ठेवलेली आहे आणि 37 इंच इथे कंबर ठेवलेली आहे. आणि बघा अशा प्रकारे मी इथे फिटिंग करून घेत आहे आणि बाहीची जी मोड आहे ती 7 इंच आहे. तर अशा प्रकारे मी मेजरमेंट घेऊन बघा ते इथे टेपने मोजून व्यवस्थित ती फिटिंग ब्लाऊजची करून घेत आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो हे जे ब्लाऊज आहे ते इथे तयार झालेलं आहे आणि इथे बघा इथे मी बघा सर्व ब्लाऊजची इथे कंबर फिटिंग आणि इथे चेस्टची फिटिंग सर्व मोजून घेत आहे. तर इथे बरोबर इथे आलेली आहे. तर इथे बघा थोडी इथे जास्त असल्यामुळे मी पुन्हा एक शिलाई करून घेत आहे, म्हणजे फिटिंग हे जे ब्लाऊजची आहे ते व्यवस्थित यायला हवी आहे, म्हणजे डबल आहे जे कस्टमरला डबल यायला नको, त्यासाठी मी एक्स्ट्रा एक जे शिलाई आहे एक्स्ट्रा करून घेतलेली आहे. आता इथे बघा
हा छान गळा इथे तयार झालेला आहे. याला आपल्याला जर जिथे दोरी लावायची असेल तर दोरीसुद्धा पण लावू शकतो. तर इथे बघा मी नंतर ती दोरी पण याला अटॅच करून घेणार आहे आणि ती रेडीमेडच दोरी आहे तर मी तिथे लावून घेणार आहे. त्यानंतर बघा ब्लाऊज तयार झालेला आहे. आता लेहंगा बघा, हा रेडीमेड लेहंगा आहे आणि या लेहंग्याला मला इथे हे थोडं फिटिंग करायचं आहे. म्हणजे ही जी शिलाई आहे ती शिलाई काढून मला बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगळी शिलाई करून घ्यायचं आहे आणि याला मला चेनसुद्धा अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर वेगवेगळं मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आधी वरच्या साईडने मी इथे चेन अटॅच करून घेणार आहे. त्यासाठी इथे थोड्या अंतरावर 5 ते 6 इंच अंतरावर मी इथे आधी शिलाई करून घेत आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेत आहे. ते जोडल्यानंतर इथे चेन अटॅच करून घेणार आहे. तर बघा दोन्ही साईडला मी इथे बरोबर शिलाई करून घेत आहे. आता ही शिलाई झाल्यानंतर इथे बघा, ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला इथे चेन लावून घ्यायची. आता चेन लावण्यासाठी बघा मी इथे एक साईडनी व सरळ साईडने इथे मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि इथे बघा आतमधून ही चेन लावून घ्यायची आहे. तर एका साईडने मी आधी चेन लावत आहे, त्यानंतर दुसऱ्या साईडचा भाग घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे इथे चेन लावून घ्यायची आहे. चेन यासाठी लावायची आहे की आपले जे याची जी लेहंग्याची कंबर आहे, जर आपल्याला जर छोटी पाहिजे असेल तर आपल्याला चेन लावली की ती थोडी काढा घालायला व्यवस्थित कम्फर्टेबल असतं. म्हणून इथे चेन मी इथे अटॅच करून घेत आहे. आणि या जे कंबरपट्टी आहे त्यामध्ये मला इथे कसा पण ओढून घ्यायचा आहे. तर इथे बघा दुसऱ्या साईडने पण अशाच प्रकारे चेन लावून घ्यायची आहे. बघा इथे चेन लावून झालेली आहे. आता इथे बघा, आता ही चेन लावल्यानंतर इथे बघा मला इथे बघा चेन व्यवस्थित लावून झालेली आहे. आता ही चेन आपल्याला व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे. तर वरच्या साईडने मी इथे चेन व्यवस्थित दोन्ही साईडने फिट करून घेत आहे, जेणेकरून ती निघायला नको. तर अशा प्रकारे डबल शिलाई करून इथे बघा चेन मी फिट करून घेत आहे. आणि इथे बघा, इथे आता हे झाल्यानंतर आता जी आपण मेन फॅब्रिक आणि जो लेहंग्याचा जो कापड आहे आणि अस्तर आहे ते वेगवेगळं केलेलं आहे. तर त्याला आपल्याला वेगवेगळ्याकडून जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी इथे आधी जे मेन फॅब्रिक आहे, जे लेहंगा आहे लेहंग्याचा जो मेन फॅब्रिक आहे त्याला आधी शिलाई करून घेत आहे. बघा खालच्या साईडने मी इथे घेतलेली आहे आणि खालच्या साईडपासून मी इथे वरपर्यंत शिलाई करून घेणार आहे. जेणेकरून बघा आपण जर अशा प्रकारे जर लेहंग्याला शिलाई केली, फिटिंग केली आणि हा जो लेहंगा आहे तो रेडीमेड लेहंगा आहे तर त्याला जॉईंट नसतं, तर आपल्याला ते करावं लागतं जॉईंट. तर मी इथे बघा अशा प्रकारे ट्रिक्स वापरून बघा इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर वेगवेगळे करून इथे ही शिलाई करून घेत आहे, जेणेकरून आपला जो घेर आहे तो व्यवस्थित दिसतो आणि अजिबात शिलाई वगैरे दिसत नाही. तर मी इथे जेव्हा मी इथे साडीवरचे किंवा कापडचे लेहंगे शिवते तर मी अशाच प्रकारे ते सुद्धा मेन फॅब्रिक आणि अस्तर अशाच प्रकारे वेगवेगळे जोडते, जेणेकरून जो लेहंग्याचा घेर आहे तो व्यवस्थित दिसतो. आणि इथे बघा आता मी जे रेडीमेड लेहंगा आहे हा, तर त्या लेहंगालासुद्धा अशाच प्रकारे मी इथे जोडून घेतलेला आहे, जेणेकरून जे आपला घेर आहे तो लेहंग्याचा घेर आहे तो छान व्यवस्थित दिसणार आहे. तर बघा आता ही शिलाई करून झालेली आहे. तर मस्त असं बघा हा लेहंगा इथे तयार झालेला आहे. आणि मी बघा एकाच वेळेस मी लेहंगावरचं ब्लाऊज आणि लेहंग्याची फिटिंग आपल्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगाल. धन्यवाद.